ही घटना काल घडली. हीच घटना कारखाना चालू झाल्यावर 15 दिवसांना घडायला पाहिजे होती. आज माझ्यासारखा कारखान्याचं चेअरमन म्हणून काम केलेला माणूस एक गुंठाही माझी नोंद घेतलेली नाही. चिटबॉय सुद्धा माझ्या घराकडे कधीच आला नाही. मी गेलो तर संपर्कात कधी येत नाही. मी एका चिटबॉयला विचारलं तुम्ही आमचा ऊस नेणार आहे का नाही, नोंद करणार आहे का नाही. त्यानं मला असं सांगितलं वरनं सक्त सूचना आहेत आणि तुम्ही आमच्याबरोबर जास्त बोलत जाऊ नका, नसेल तर आम्हाला धामोडला टाकतील. 16 सभासद असताना 10-15 एकर ऊसातला एक गुंठाही ऊस नोंद केलेला नाही. तुडीचा विषयच नाही तो. आणि म्हणून हे घटना कारखाना चालू झाल्यावर जर घडली असती तर कदाचित ह्यांना जाग आली असती. गेली 25 वर्ष माडिक साहेबांची सत्ता त्या कारखान्यावर आहे, महादेवराव माडिक यांची. मी त्या सत्तेत असताना संचालक, व्हाईस चेअरमन, चेअरमन म्हणून काम केलं. आम्ही विरोधातही त्यांच्या काम केलं. पण त्या माणसानं असा दुजाभाव कधीही केला नाही. दुजाभाव केला नाही किंवा कुणाची उसत तोडा किंवा तोडू नका असा शब्द कधीही काढलेला नव्हता. पण दुर्दैवानं त्यांचं वय झाल्यानंतर त्यांनी हा आपला कारभार चिरंजीवांच्या हातात दिला आणि कारखान्याच्या अधोगतीला सुरुवात झाली. थोडक्यात अवदसा कारखान्यात आली. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. चिटबॉय ऊस तोडत नाही किंवा तोडचिठ्ठ्या देत नाही. संचालक कारखान्याची तोडचिठ्ठ्या द्यायला लागलेल्या आहेत. त्यांनी सांगायचं कुणाचा ऊस तोडायचा गावात आणि कुणाचा तोडायचा नाही. किती मोठं दुर्दैव आहे बघा. एक तर ही कुठे काही संबंध नसतानाही आम्ही यांना कारखान्यात घेतलं. काही संबंध नसताना यांच्या हातात कारखाना दिला आणि आज हेच कारखान्याचे मालक झाले. आणि सभासद हा कारखान्याचा मालक आहे हे पूर्णपणे ही सगळी विसरलेली आहे. सभासदाला अत्यंत हीन वागणूक दिली जाते. टोळ्या पळून गेल्या का गेल्या? ॲडव्हान्स दिले तर टोळ्या थांबतील. टोळ्यांना ॲडव्हान्स नाहीत. कुठल्या टोळ्या राहतील यांच्याजवळ? पैसे दिले नाहीत. कारखान्यावर पैसे देतो म्हणून आणल्या, त्या टोळ्यांना पैसे दिले नसल्यामुळे टोळ्या निघून गेल्या. आज कारखाना नोके नव्हतो. ह्या दिवसात कधीही चित्र असं विदारक चित्र कधीही बघायला मिळालं नाही. एवढा सुंदर कारखाना, चांगला कारखाना, पण आज त्या कारखान्याची वाट लागत निघालेली आहे. सभासद हा कारखान्याचा मालक आहे हे यांच्या डोक्यात सुद्धा कधी यांनी घेतलेलं नाही. अत्यंत हीन वागणूक दिली जाते सभासदांना. आम्ही विरोधक, पण विरोधकाचा ऊस कधी घ्यायचा किंवा घेऊ नये असं कुठल्याही कारखान्यात नाही. आम्ही वारनेला सुद्धा विरोध केला, पण कधीही नाही. आता सगळा ऊस माझ्याजवळ वारनेला जातो, पण तिथं असला प्रकार कधीही करत नाही. कुणाची तोड आली, कुणाचं झालं, विनय कोरे सावकरने मात्र असला प्रकार कधीही केला नाही. फक्त एकच कोल्हापूर जिल्ह्यातला हा कारखाना आहे इथं की इतक्या खाली जाऊन बघितलं जातंय की संचालक कुणी मदत केली, कोण बोललं, काय केलं, फोन टॅपिंग, अमुक टॅपिंग म्हणायचं. त्या कामगारांना भीती दाखवायची. त्या कामगारांनी संचालक एका विरोधकाबरोबर बोलता सुद्धा कामा नये. बोललं की तिची बदली धामोडला केलेली आहे, तिची बोललं की बदली राधानगरला जाईल. किती मोठं दुर्दैव आहे या कारखान्याचा. ज्या भगवानराव पवार आणि वसंतराव दादांच्या सहकार्यानं हा कारखाना सहकारीकरण केला. पूर्वी त्या कारखान्याला कोल्हापूर शुगर मिल म्हणत होती. आज तो कारखाना सहकारीकरण झाला, पण दुर्दैवानं हे सहकार पूर्णपणे संपलेला आहे. आज तो कारखाना माडिक शुगर मिल म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. हे दुर्दैव आहे आमचं. 4000 सभासद मयत झालेले आहेत, एकाचीही ट्रान्सफर केलेलं नाही. ह्यांचा हेतू काय आहे? 3 वर्षे आमचा ऊस न्यायचा नाही, आमचे सभासद तो कमी करायचा ठराव तुम्ही करताय सर. एक्सपान्शनच्या नावाखाली ऊस पाहिजे का नाही? सगळ्या टोळ्या जवळजवळ बेडक्याला चालू आहेत. 7-8 गावातली एका टोळ्या बेडक्याला चालू आहेत, पण छत्रपतीची एक तोड नाही गावात. किती मोठं दुर्दैव आहे सभासदांचं बघायचं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. मी पत्रकार परिषद मगाशी ते ऐकली, काही नाही, सगळं लबाड आहे, काहीही त्यातलं खरं नाही.
25 वर्षात महादेवराव माडकांनी असा दुजाभाव कधीही केला नव्हता, पण ह्या चिरंजीवांनी आपल्या ताब्यात कारखाना घेतल्यावर इथनं ही सुरुवात झाली. हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि म्हणून काल रात्री 12-1 पर्यंत मला फोन चालू होतो लोकांचं. जी घटना घडली काल त्याचं स्वागत लोकांनी केले. 122 गावातल्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी स्वागत केले. एवढी लोक चिडलेली. एक तर कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात दर कमी देणारा कारखाना म्हणजे राजाराम कारखाना. तरी लोक सभासद कुठं तर साखर मिळेल, कुठं तर ऊस जाईल म्हणून ऊस पाठवतात, पण तिथं सुद्धा या प्रकारची तरा बघायला मिळाली नाही. उत्तम वाटेल त्याचा ऊस तोडतात, त्याला क्रमवारी नाही, पाळी नाही, काही नाही. आणि गावातलं साहेब, गावातल्यांचे एक पुढारी आहेत. जर एखाद्या सभासदाचा ऊस विचारायला गेलं तर चिटबॉय काय सांगतोय त्यांना विचारा, मग त्यांनी सांगितलं होतं. काय दुर्दैव आहे मला सांगा. आज माझ्यासारख्या माणसानं कुठल्या तर गावातल्या सटर फटर माणसाला विचारायचं आणि त्यानं तोड आम्हाला द्यायची. कारखाना चालवलेली माणसं आम्ही, आज आमच्यावर काय अवस्था असेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.